विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ या प्रकरणातील काही महत्त्वाचे गुणधर्म प्रमेय अभ्यासले. त्याच्यामध्ये आंतरलिखित कोनाचे प्रमेय, त्यानंतर एकाच कंसात आंतरलिखित झालेले कोन, अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला कोन काटकोन असतो, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, यासारखे महत्वाचे गुणधर्म आपण पाहिले. आता या गुणधर्माचा उपयोग करून आपल्याला सराव संच 3.4 मधील काही उदाहरणं सोडवायची आहेत. तर आजच्या या पाठामध्ये आपण पाहणार आहोत सराव संच 3.4 मधील काही उदाहरण. सुरुवात करू सराव संच 3.4 मधील पहिल्या उदाहरणात. आपल्याला सराव संच 3.4 पाहायचा आहे. सराव संच 3.4 पाहण्याच्या अगोदर आपण कोणती प्रमेय पाहिली, कोणते नियम पाहिले याची थोडी उजळणी करू. आपण तुमच्या पुस्तकामध्ये हे लक्षात ठेवूया किंवा रिमेंबर दिस असं दिलेलं आहे. त्यातलं पहिला जे आहे, वर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. या ठिकाणी आपण एक वर्तुळ काढलेला आहे. तर हा जो आंतरलिखित कोन आहे BAC, या BAC चं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे या ठिकाणी अँगल BAC इज इक्वल टू 1/2 मेजर आर किंवा माप कंस BXC. आपण याप्रमाणे पहिलं काय लक्षात ठेवायचे आपल्याला, the measure of an inscribed angle is half the measure of the arc intercepted by it. त्यानंतर दुसरे, वर्तुळाच्या एकाच कंसात आंतरलिखित केलेले कोन एकरूप असतात. Angles inscribed in the same arc are congruent. जर आपण या ठिकाणी BDC हा कोनाने आंतरखंडित केलेला कंस BXC आणि BAC या कोनाने आंतरखंडित केलेला कंस BXC हे दोन्ही पण सारखेच आहेत. त्यामुळे या दोन्हींची माप सारखीच आहेत. तर एकाच कंसात आंतरलिखित झालेले कोन एकरूप असतात. एका वर्तुळाच्या एकाच कंसात आंतरलिखित केलेले कोन एकरूप असतात. म्हणजे या BAC या कंसाने कोन BAD आणि कोन BAC आणि कोन BDC या दोन कोनांना आंतरलिखित केले आणि त्यांची माप सारखीच असतात. तिसरा भाग पाहिला होता आपण, अर्धवर्तुळातील आंतरलिखित केलेला कोन काटकोन असतो. चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असं म्हणतो. या ठिकाणी हे ABCD हे चारही बिंदू एकाच वर्तुळावरती आहेत. म्हणजे हा ABCD हा चक्रीय चौकोन होऊ शकतो. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. नंतर चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न सम्मुख कोनाशी एकरूप असतो. चौकोनाचे सम्मुख कोन परस्पर पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो. रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावरती असतात. असे आपण
गुणधर्म पाहिलेले आहेत. पुढचा पाहायचा आहे आपल्याला. या ठिकाणी ह्या ज्या दोन जीवा आहेत, ह्या दोन जीवा ए बी आणि सी डी या दोन जीवा वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये बिंदू ई मध्ये छेदतात. Chord AB and chord CD intersect each other in a internal part of a circle at a point E. Then prove that angle AEC is equal to, तर सिद्ध करा कोन AEC बरोबर 1/2 मापकंस AC 1/2 मापकंस AC अधिक 1/2 मापकंस DB, म्हणजेच कोन AEC बरोबर 1/2 कंसात ह्या AC आणि DB या दोन कंसांच्या मापांची बेरीज. तर हे आपल्याला सिद्ध करायचं. त्यासाठी आपण सुरुवात करू. या ठिकाणी हा A आणि D बिंदू जोडला आपण. तर आपल्याला ADE हा एक त्रिकोण मिळेल. आपण थोडी आकृती मोठी करू. A आणि D हे दोन बिंदू जोडले तर आपल्याला ADE हा एक त्रिकोण मिळेल आणि AEC हा ADE चा बाह्यकोन होईल. म्हणजे angle AEC is external angle of triangle AED. मग आपण 9वीत दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय शिकलोय, रिमोट इंटेरियर अँगल थेरम. तर त्याच्यानुसार आपण काय लिहू शकतो, इथं अँगल AEC बरोबर, आता या ठिकाणी हा बाह्य कोन आहे एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल आणि कोन A आणि कोन D हे त्याचे दूरस्थ आंतरकोन आहेत, रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत. या कोनाचं माप, या दूरस्थ आंतरकोनाचं माप त्याच्या ह्या बाह्य कोनाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढा असतं. म्हणजे या ठिकाणी अँगल AEC इज इक्वल टू अँगल EAD प्लस अँगल ADE. म्हणजे अँगल कोन AEC बरोबर कोन EAD अधिक कोन EDA किंवा आपण ADE असं सुद्धा म्हणू शकतो. आता हा जो EAD हा जो कोन आहे त्यालाच आपण काय म्हणू शकतो, BAD असं म्हणू शकतो. आणि ADE या कोनालाच आपण काय म्हणू शकतो, ADC. कोन एकच आहे, फक्त नाव वेगळं. तर या ठिकाणी खाली लिहून घेऊ आपण, बरोबर कोन EAD च्या ऐवजी आपण काय लिहू, BAD अधिक ADE च्या ऐवजी काय लिहू आपण, ADC. आता या ठिकाणी हे जे BAD हा आंतरलिखित कोन आहे. या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावरती आहे आणि या कंसाचे अंत्यबिंदू किंवा ह्या कोनाची प्रत्येक भुजा कंसाचा एक एक अंत्यबिंदू समाविष्ट करते. म्हणून हा BAD हा आंतरलिखित कोन आहे आणि त्याचं माप किती असणार आहे, तर त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असणार आहे. अँगल BAD इज अ इन्स्क्राइब्ड अँगल. इट इंटरसेप्ट आर्क BD.
Therefore, measure angle BAD is equal to 1/2 measure arc BD. म्हणजे या ठिकाणी BAD च्या ऐवजी मी काय लिहितो, माप 1/2 माप कंस किंवा मेजर आर्क BD अधिक त्याचप्रमाणे हा जो ADC आहे तो सुद्धा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, आंतरलिखित कोन आहे आणि त्यांनी AC हा या कंसाला आंतरखंडित केलंय, AC या कंसाला त्यांनी इंटरसेप्ट केलेला आहे. मग त्याचं माप किती असणार आहे, ADC चं माप 1/2 माप कंस AC. या ठिकाणी लिहिलं 1/2 माप कंस AC. आता ह्या दोन्ही याच्यातून 1/2 हा भाग कॉमन आहे या ठिकाणी, या ठिकाणी तो आपण बाजूला काढला तर आपल्याला मिळेल माप कंस किंवा आर्क माप कंस AC अधिक माप कंस BD किंवा DB. तर याप्रमाणे हे सिद्ध झालं. मगाशी आपण असं पाहिलं होतं की जर दोन जीवा एकमेकींना वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये छेदत असतील तर या कोनाचं AEC या कोनाचं माप काय येईल ते पाहिलं आपण. पण जर या जीवा दोन AB आणि CD या दोन जीवा जर वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये जर छेदत असतील तर आपल्याला काय मिळेल. तर या ठिकाणी ह्या AB ही जीवा आणि CD ही दुसरी जीवा, ह्या दोन जीवा एकमेकांना वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये म्हणजे E बिंदूमध्ये छेदतात. मगाशी आंतरभागामध्ये छेदत होते, आता बाह्य भागामध्ये छेदतात. तर ह्या BED या कोनाचं माप काय असेल ते आपल्याला काढायचं. या BED या कोनाचं माप काढायचं. आता आपण अगोदरच्या उदाहरणामध्ये AD जोडला होता, तसंच आताच्या उदाहरणामध्ये आपण A आणि D जोडायचं. मगाशी आपण AD जोडला होता, आता सुद्धा A आणि D हे दोन बिंदू जोडायचे. आता आपल्याला हा एक त्रिकोण मिळेल, EAD हा एक त्रिकोण मिळेल आणि हा EAD या त्रिकोणाचा BAD हा बाह्यकोन मिळेल. बघा आपण AD काढल्यामुळं EAD हा एक त्रिकोण मिळाला आणि ह्या EAD ह्या त्रिकोणाचा हा BAD हा काय होईल, बाह्यकोन होईल. मग या बाह्यकोनाचं माप किती असेल, हा जो बाह्यकोन आहे या बाह्यकोनाचं माप काय असेल तर कोन E आणि कोन D या मापा एवढा असेल. म्हणजे आपण या ठिकाणी लिहू कोन BED बरोबर कोन हा जो कोन आहे BED अधिक कोन ADE
बरोबर हा बाह्य कोन BAD. बघा परत, हा EAD हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाचा BAD हा बाह्य कोन आहे. या बाह्य कोनाचं माप म्हणजे BAD चं माप बरोबर BED अधिक ADE. जिथं आपण काय लिहिणार आहोत, दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय, रिमोट इंटेरियर अँगल थेरम. त्यानुसार बाह्य कोनाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. इथं आपण कारण काय लिहिणार आहोत, त्याचं रिमोट इंटेरियर अँगल थेरम म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं प्रमेय. आता ह्याच्यामध्ये आपण कोन BED आहे तसंच लिहिलं. अधिक हा ADE. आपण ADE कुठे इथे शोधू, ADE. मग हा ADE हा किंवा हा जो ADC दिसतो तुम्हाला, त्यालाच आपण ADE असं म्हणतो. तर हा आंतरलिखित कोन आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि तो AC ला इंटरसेप्ट करतो म्हणजे आंतरखंडित करतो. म्हणून याचं माप ह्या AC च्या मापाच्या निम्म असन. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू 1/2 माप कंस AC आणि बरोबर BAD शोधू. आता आपण BAD हा सुद्धा त्याचा A हा त्याचा शिरोबिंदू आहे. व्हर्टेक्स ऑफ अँगल BAD इज ऑन अ सर्कल, तो वर्तुळावरती आहे. म्हणून BAD हा का असेल, आंतरलिखित कोन आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याने BD ला इंटरसेप्ट केलंय म्हणजे आंतरखंडित केलंय. म्हणून या कोनाचं माप ह्या BD च्या का असेल, निम्म असेल. मग या ठिकाणी आपण लिहू 1/2 माप कंस BD. म्हणून कोन BED बरोबर हे जे 1/2 आहे तसं लिहिलं, माप कंस BD. हे जे अधिक आहे हा जो भाग इथं अधिक आहे, ते बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर काय होईल, वजा होईल. वजा 1/2 माप कंस AC. आता या दोन्हींमधून 1/2 जर बाजूला घेतलं तर आतमध्ये राहील माप कंस BD वजा माप कंस AC. तर हे दोन्ही पण सूत्र आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचंय. जर दोन जीवा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये छेदत असतील तर त्यांचं माप काय असतं, तर बाह्य भागामध्ये असेल, हा कोन जर बाह्य भागामध्ये असेल तर हा कंस BD त्यातून कंस AC वजा करायचं आणि त्याची निम्मी करायची म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. म्हणजे 1/2 माप 1/2 कंस माप कंस BD वजा माप कंस AC. आणि अगोदरच्या ह्याच्यामध्ये काय होतं, या कोनाचं माप
तर या ठिकाणी बेरीज होती AC 1/2 मापकंस AC अधिक मापकंस BD. लक्षात काय ठेवायचं का, जर ह्या दोन जीवा वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये छेदत असेल तर हे जे दोन कंस त्याच्या समोरचे तयार होतात ईच्या, हा AC आणि BD या दोन कंसांच्या मापाची बेरीज त्याच्या निम्म म्हणजे 1/2 AC अधिक BD. आणि जर ई हा बाह्य भागामध्ये असेल तर 1/2 मोठ्या कंसाचं माप वजा लहान कंसाचं माप, म्हणजे या दोन कंसाच्या मापांमधील फरक एवढा असतो. तर हे 9व आणि 10व तुम्हाला उदाहरणासाठी अतिशय महत्वाचं आहे किंवा हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. तर पाहतो आपण प्रॅक्टिस सेट 3.4. काय सांगितलं पहा, इन अ फिगर 3.56 च्या आकृतीमध्ये इन अ सर्कल विथ सेंटर ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये लेंथ ऑफ कॉर्ड AB, जेव्हा AB जे आहे लेंथ ऑफ कॉर्ड AB is equal to the radius of the circle, find measure of each of the following. तर ह्या चारही यांचे काय करायचे आपल्याला मेजरमेंट सांगायचे. आता या ठिकाणी हा AB चं माप नंतर OA आणि OB हे तिन्ही पण सारखे आहेत, कारण का ही जीवा आणि वर्तुळाची त्रिज्या सारखीच आहे. जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची माप सारखी असतील तर त्याला काय म्हणतो आपण, समभुज त्रिकोण असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी त्रिकोण OAB हा काय समभुज त्रिकोण आहे. याला काय म्हणतो आपण, इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल OAB इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. मग जर हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर त्याचे सर्वचे सर्व कोन कसे असतात, एकरूप असतात. म्हणजे प्रत्येक कोन हा काय असतो 60 अंश मापाचा असतो. म्हणजे या ठिकाणी कोन AOB बरोबर काय असेल 60 अंश. मग आता ACB किती असेल, तर हा जो AOB आहे तो केंद्रीय कोन आहे, या केंद्रीय कोनाच्या मापाच्या निम्म म्हणजे तो असेल ACB असेल 30 अंश. आता आर्क AB किती असेल, तर हा आर्क AB चं माप म्हणजे कंस AB चं माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढं, तो किती आहे 60 अंशाचा, म्हणून हे 60 अंश. आर्क ACB किती असेल, तर एकूण वर्तुळाचं माप आहे 360, त्यातून हा AB चं माप कमी करायचं 60 अंश म्हणजे येईल 300 अंश. तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही कारण देऊन व्यवस्थित मांडणी करायची. पुढचं उदाहरण पाहू आपण. चौथं उदाहरण आहे. इन फिगर segment RS is a diameter. हा diameter आहे. It is a chord passing through a center of a circle. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जीव आहे, म्हणजे diameter आहे. Point T lies in the exterior of the circle. T हा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आहे. Prove that
RTS अँगल RTS इज अन ॲक्यूट अँगल. तर हा जो कोन आहे तो ॲक्यूट अँगल होईल असं आपल्याला दाखवायचं. आपण आकृती मोठी करू. तर सुरुवातीला आपण हा जो RTS आहे तो ॲक्यूट अँगल म्हणजे लघु कोन आहे असं दाखवायचंय. R आणि T बिंदू जोडून घेऊ आपण. त्यानंतर हा जो बिंदू आहे इंटरसेक्शन पॉइंट RT चा आणि वर्तुळाचा तो आणि S बिंदू जोडला आपण. त्याला आपण नाव देऊ, समजा हा P बिंदू घेऊ आपण. आता हा जो RPS आहे तो अर्धवर्तुळाने अंतरित केलेला कोन आहे, अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन आहे. म्हणजे हा याचं माप होईल 90 अंश. हा व्यास आहे, व्यासाने अंतरित केलेला कोन आहे किंवा अर्धवर्तुळाने आंतरलिखित केलेला कोन आहे तो आहे 90 अंश. कारण का हे माप आहे 180 अंश म्हणून हे 90 अंश. आता SPT हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण SPT मधला हा P जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे. जे हे राहिलेले दोन कोन काय असणार आहेत, लघुकोन असणार आहेत. आणि आपल्याला हे सिद्ध करायला सांगितलं होतं त्यांनी की T हा लघुकोन आहे. काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो आणि बाकीचे दोन कोन काय असतात, लघुकोन असतात. जर तुम्ही हा जर कोन विशाल कोन केला किंवा 90 अंशाचा कोन केला हो आपण तर त्रिकोण होऊ शकत नाही. का हा 90 अंशाचा आहे आणि दुसरा जर लघुकोन नसेल म्हणजे 90 अंशापेक्षा जर जास्त असेल तर तो त्रिकोण होणारच नाही. हा जर 90 अंशापेक्षा जास्त असेल किंवा 90 अंश असेल तर त्रिकोण होणारच नाही. जे या ठिकाणी तुम्हाला ह्याला काय करावं लागेल, तर याप्रमाणे आपण T हा लघुकोन आहे असं दाखवू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल 7वं पाहतोय आपण. याला आपण मोठं करून घेऊ. आकृतीमध्ये आता ह्या दोन जीव आहेत EN आणि FS. या दोन जीवा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये छेदतात. जे आपण 10वं उदाहरण पाहिलं होतं, 10वी प्रॉपर्टी. तर त्यानुसार आपल्याला NS चं माप दिलेलं आहे 125 अंश आणि EF दिलेला आहे 37 अंश. आपल्याला माहिती आहे की जर दोन जीवा जर वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये छेदत असतील तर तयार होणारा जो कोन आहे म्हणजे NMS कोन NMS बरोबर काय असणार आहे, त्यातली मोठा कंस 1/2 मोठा कंस वजा लहान कंस म्हणजे इथं 1/2
माप कंस NS वजा माप कंस EF. किमती ठेवू आपण 1/2 125 वजा 37 1/2 125 मधून 37 वजा करायचे, 15तून 7 गेले 8, हातच्याला 1, 12तून 4 गेले 8, म्हणजे इथं काय येईल उत्तर 44 अंश. हा जो कोन आहे तो 44 अंशाचा होईल. तसंच आपण 8वं उदाहरण पण पाहूयातलं. आता ह्या ज्या दोन जीवा आहेत, ही AC ही जीवा आणि DE ही दुसरी जीवा एकमेकांना वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये म्हणजेच बिंदू B मध्ये छेदतात. मग आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे? कोन ABE दिलेला आहे. कोन ABE आपली जी आकृती आहे ती प्रमाणित नाहीये, पण आपण समजून घेऊ. ABE बरोबर हा कोन आहे तो 108 अंश मापाचा आहे. माप कंस AE जे दिलेला आहे तो आहे 95, हा आहे 95 अंश मापाचा. तर हा DC काढायचा आहे आपल्याला. मग आपलं जे सूत्र आहे त्यानुसार कोन ABE बरोबर, तुम्हाला माहिती आहे जर दोन जीवा वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये छेदत असतील तर काय करतो आपण 1/2 हे जे दोन कंस आहेत त्या दोन कंसाच्या मापांची बेरीज भागिले 2. जिथं माप कंस AE अधिक माप कंस DC. कोन ABC दिलेला आहे आपल्याला, तर 1/2 AE पण माहिती आहे आपल्याला, अंश आणि माप कंस DC माहित नाही, ते आहे तसंच लिहिलं आपण. या ठिकाणी लिहू पुढं. हे जे 2 आहेत इकडं भागिले, ह्या कंसाला भागिले आहेत ते, तर इकडे गेल्यावर गुणिले होतील. जिथं एकशे 8 गुणिले 2 बरोबर 95 अधिक माप कंस DC. या ठिकाणी माप कंस DC बरोबर हे 108 गुणिले 2 म्हणजे किती होतील 216 आणि हे अधिक 95 इकडे गेले होते वजा 95. वजा बाकी केली आपण, 6तून 5 गेला 1, नंतर इथं 11तून 9 गेले 2, हातच्या आला 1, 121. हा माप कंस DC बरोबर काय 121 अंश.
तर याप्रमाणे तुम्ही सराव संच 3.4 सोडवायचा. धन्यवाद.